जसं तुम्ही म्हणालात, की पळून जाऊन लग्न केलं आणि तिथून तुम्ही जागा सोडली, परळ सोडलं आणि तिथून तुमच्या हं. पुढच्या जीवनाची वाटचाल चालू झाली. तर काय तो टर्निंग पॉइंट होता? लग्नच का लग्नासोबत ज्या जिम्मेदारी आली किंवा तुमचं काही नाही, दुसरे 100% लग्न, हं, लग्नाबरोबर जिम्मेदारी हं. आणि बायकोच्या पायाने आलेली लक्ष्मी. अगदी. ह्या तिन्ही गोष्टी त्याला जिम्मेदार होत्या. आणि मग एक जिम्मेदारी आल्यानंतर आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं असतं आणि त्यावेळेला मी फर्स्ट इयर BSc होतो आणि नीता त्यावेळेला जे स्कूल ऑफ आर्ट्सला होती. आणि सर्वसामान्य लोकांचं म्हणणं होतं, की तुम्ही शहाणपणा करू नका. एक तर केलंय हे चूक केलंय. हं, नोकरी करा, हं, कुठेतरी नोकरीला जा आणि मी एक प्रयत्नही केला नोकरीचा. हं, माझ्याकडे त्यावेळेला मी स्टुडंट लीडर होतो, त्यामुळे त्यावेळेला मला सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक त्यावेळेला मला वाटतं आजही त्याची किंमत मला आठवते ₹17,990 ची हिरो होंडा बाईक मला सर्व स्टुडंट पॉलिटिशियन एक हं, लीडर म्हणून मला सगळ्यांनी पैसे काढून दिली होती. त्यात ₹3,000-3,500 मीही घातले होते. हं, आणि ती बाईक मिळाल्यानंतर स्कायपॅक कुरिअर त्या टायमाला होती. हं, तर त्या स्कायपॅक कुरिअरमध्ये तुमचं कॉलेज संपल्यानंतर हं, त्यावेळेला एक त्यांनी स्कीम काढली होती, की तुम्ही 12 वाजता जाऊ शकता. हं, 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डिलिव्हरीज करायच्या. हं, ₹70 पर डे मिळायचे आणि हं, त्यावेळेला ₹13.26 पेट्रोल होतं. हं, तर ₹30 पेट्रोलचे पैसे द्यायचे. म्हणजे 2.25 लिटर पेट्रोल द्यायचे. हं, आणि हिरो होंडा गाडी त्यावेळेला क्लेम करायची, की आम्ही 80 किलोमीटर पर लिटर चालतो. हं, त्यामुळे आमच्या डोक्यात कसं होतं, की ₹80 किलोमीटर पर लिटर जर चालली, तर हं. मला दिवसाला 100च किलोमीटर त्याच्यात गरज आहे. वापरायचं होतं. मग उरलेले 100 किलोमीटर मी माझ्या स्टुडंट पॉलिटिक्ससाठी किंवा मग बायकोला फिरवण्यासाठी वापरू शकतो. हं, आणि ₹70 ची त्यावेळेला रोख ही फार मोठी असायची. अगदी. आणि त्या दृष्टीने मी स्कायपॅक कुरिअरला माझा मित्र होता एक अद्वैत म्हणून. हं, आम्ही दोघे स्कायपॅक कुरिअरला गेलो. मी ॲप्लिकेशन केलं, मी फॉर्म भरला. हं, पहिल्या दिवसाचं कुरिअर घेतलं हं, आणि बाहेर पडल्यानंतर ते डिलिव्हरी करून घरी आलो. हं, त्यावेळेला म्हणजे नीताने मला सांगितलं, की "आयुष्यभर हे कुरिअर करणार आहेस का स्वतःचं स्वप्न 1761 बंगल्याचं पूर्ण करणार आहेस बल्बच्या?" हं, आणि तो दिवस होता. मी परत कुरिअर पॅकेज सोडले. मी ते ₹70 घेतले नाहीत. हं, कारण ते एथिकली मला बरोबर नाही वाटलं, की मी आज जर यांचे पैसे घेतले, तर मी त्यांचं काम अर्धवट केलंय. हं, हं. आणि मी ते सोडून दिलं. ती माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी होती. अच्छा. आणि मग तिथून मी माझं करिअर कसं करायचं ते ठरवलं आणि मग प्रयत्न केले. खूप लोकांनी फसवलं. म्हणजे आताच्या आता मी आता पॉलिटिशियनबद्दल बोललो तर मला लोकं मला म्हणतील, "तूही पॉलिटिशियन्स आहेत आणि तुमच्या ह्याच्यावर मी ट्रोल होईन. हं, पण तू ये, मी तुला काहीतरी बिझनेस देतो." मग हं, काहीतरी लेबरचा बिझनेस देतो. मग त्या काळामध्ये कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महामंडळ होतं, हं, ज्याच्यामध्ये कोकणातल्या सुशिक्षित बेरोजगारांना तुम्ही एखादा जर बिझनेस केला, तर तुम्हाला भाग भांडवल म्हणून 15% किंवा 25% दिले जायचे हं, आणि त्याच्यातून मी एक टुरिस्टची गाडी घ्यायचं ठरवलं आणि हं, ती टुरिस्टची गाडी मी जी पहिली गाडी घेतली, ती ₹1,18,000 ची टुरिस्टची मारुती व्हॅन होती. त्याच्यामध्ये कोकण विकास महामंडळाने मला ₹30,000 दिले होते हं, आणि 9 का ₹10,000 साठी मी माझ्या आईचं, माझ्या बायकोचं मंगळसूत्र आणि दागिने अभ्युदय बँकेत गहाण ठेवून मी ती गाडी घेतली. आणि दुर्दैव म्हणतात कसं ते बघा, हं, फेब्रुवारी महिन्यात माझी गाडी येणार होती आणि बजेट आलं. हं, आणि ते बजेट आल्यानंतर त्या मारुती व्हॅनची किंमत ₹10,000 वाढली. मग मी पुन्हा कॅनरा बँकेत गेलो. मला हं, आजही ते व्यक्ती आठवतायत पै नावाचे. हं, ते मला म्हणाले, की ₹10,000 प्रोसिजरसाठी पुन्हा ही तुझी फाईल पूर्ण हेडक्वार्टर्सपर्यंत जाईल आणि 3 महिने लेट होईल. हं, पण तोपर्यंत तुला दिलेल्या पैशाचं व्याज भरावं लागेल. हं, मग मी ₹10,000 माझ्या नातेवाईकांकडनं घेऊन, आता ती स्टोरी फार मोठी आहे, सांगत नाही. हं, पण माझ्या एका चुलत भावाने मला त्यावेळेला ₹10,000 दिले हं, आणि मग ती मी गाडी घेतली आणि ती गाडी सुरुवात केली आणि त्यावेळेलाही लोकांनी मला त्रास दिला, की "तू ये." मग गाडीत घेऊन मला फिरायचे आणि हं, मग मी त्या पेट्रोलच्या काट्याकडे बघायचो, की पेट्रोल संपतं कधी हं, आणि हे मला फिरवतात कसे. पण हं, कोणी मला व्यवसाय दिला नाही. शेवटी माझे एक मित्र होते संतोष शेणाय म्हणून, ते आता वारले. आणि संजय पाटकर म्हणून माझा एक मित्र होता. तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये होता. त्यांनी मला सांगितलं, की "तू टाइम्स ऑफ इंडियाचं एक टेंडर आलंय, हं, जे सकाळी 4ला सुरू होईल." हं. टाइम्सची त्यावेळेला प्रचंड मॅगझिन्स होती. हो. इलस्ट्रेटेड वीकली होती, फिल्मफेअर होतं आणि उजाला होतं. अनेक मॅगझिन्स टाइम्सची त्या टायमाला होती. तर ती सकाळी 4ला यायचं, हं, 5ला गाडी काढायची आणि सर्व रेल्वे स्टेशन्सवरती डिलिव्हर करत, हं, शेवटचं बोरवली रेल्वे स्टेशन ती डिलिव्हरी करून
तुमचं काम संपलंय. त्यावेळेला ₹220 8 तास 80 किलोमीटरला मिळायचे. हं, त्यामुळे मी सकाळी 3ला उठून 3:50 ची ट्रेन पकडायचो दादरवरनं. हं. हिरो होंडा गाडीने दादर स्टेशनला जायचो आणि तिथून 4:05ला मी विटीला उतरायचो आणि मग तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खेमका नावाची एजन्सी होती जे टाइम्सचं सगळं डिलिव्हरी करायची आणि त्यावेळेला ₹70 रोज हं, लोडिंग अनलोडिंगला मिळायचे. तर मग मी त्या खेमकाच्या मॅनेजरला विचारलं, तर हे मी केलं तर चालेल का? हं, तर तो बोलला, कसं चालेल साहेब, तुम्ही टुरिस्ट गाडीचे मालक आहात. तर म्हटलं, मला ₹70 रोज मिळतील. तर ते अनलोडिंग लोडिंग पण मीच करायचो आणि गाडीवरती पण अनलोडिंग लोडिंग मीच करायचो. त्यामुळे ते ₹70 रोख मिळायचे. हं, त्या ₹70चं माझं गणित असं होतं की ₹30 माझे मला राजकारणासाठी हं. आणि ₹40 नीतासाठी. अशा पद्धतीत ते मी माझं करिअर सुरू केलं आणि मग बोरिवलीवरनं आल्यानंतर दादरला गाडी 8:30 वाजता मी सोडायचो. हं, 3 वाजताच मी अंघोळ वगैरे करून पूजा करून निघायचो हं. आणि मग 9:30 वाजता मी कीर्ती कॉलेजला जायचो, कारण मी BScचा स्टुडंट होतो. 10 वाजता तर माझं प्रॅक्टिकल असायचं. हं. 10 ते 12:30 मी प्रॅक्टिकल करायचो. त्याच्यानंतर राजनीती, स्टुडंट पॉलिटिक्स, नेतागिरी करायचो. 3 वाजता नीताला दादर स्टेशनवरनं पिकअप करायचो, घरी जायचो. 1.5-2 तास आराम करायचो आणि आजही कॉरोनेशनचा नाका आहे, जिथे कैलासवासी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचा म्हणजे प्रबोधनकारांचा पुतळा आहे. हं. तो आमचा नाका होता, म्हणजे अड्डा. अगदी. स्टुडंट पॉलिटिक्स लीडरचा अड्डा. दिलीप पाटीलच्या नेतृत्वात आम्ही काम करायचो. हं, आणि मग तिथे 8-9 वाजेपर्यंत स्टुडंट राजनीती करायची. मग लोकांना बोलवायचं. मुंबईतून, महाराष्ट्रातून कार्यकर्ते यायचे आणि त्याच्यातून आमचं स्टुडंट पॉलिटिक्स उभं राहिलं आणि हं, अनेक निवडणुका आम्ही लढलो. म्हणजे त्यावेळेला शिवसेनेच्या, राज ठाकरे विद्यार्थी सेनेच्या समोर लढलो. नरेंद्र वर्मा, संजय पाटील NSUमध्ये होते, त्यांच्या समोर लढलो. हं. अनेक लोक, जितेंद्र आव्हाड असतील, प्रताप सरनाईक असतील, आता अनेक नावं त्याच्यापैकी राजकारणात फार मोठे आहेत हं. आणि मी त्यांच्याबरोबर मोठा आहे. त्याचा अगदी. मला अभिमान देखील आहे. पण मग त्याच्यातून माझं ते करिअर सुरू झालं आणि मग 1 गाडीची 2 गाडी, 2 गाडीच्या 5 गाड्या. मग ते कोऑपरेटिव्ह, प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह मॉडेल त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं. हं, मग अनेक विद्यार्थ्यांना मी त्या मंडळातून पैसे घेऊन दिले, त्यांच्या गाड्या घेतल्या आणि मग मी गव्हर्नमेंटची टेंडर्स भरायला लागलो हं. आणि मग एका गाडीच्या 36 गाड्या माझ्या झाल्या आणि कालांतराने मग त्याच्यामध्ये जसं प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी एक कॉर्पोरेट इन्व्हॉल्व्ड होतं. राइट. तसं हट्स रेंट अ कार, साई रेंट अ कार, म्हणजे हं. त्यावेळेला कलमाडींची साई साई. म्हणून खूप मोठी कंपनी होती. साई रेंट अ कार, हट्स रेंट अ कार आणि अनेक कंपन्या त्यावेळेला त्याच्यामध्ये आल्या आणि त्या बल्क गाड्या घेऊन आल्या. हं. आणि जो रेट मला 1991 मध्ये ₹220 मिळत होता, तोच रेट पुन्हा 1996 मध्ये या लोकांनी पुन्हा केला, कारण त्यांचा बल्क बिझनेस होता. बरोबर. आता आज मला कळतं की ते त्या रेटला का का आणि कसे करत होते, कारण तो बल्क मॉडेल होता. आणि मग मी तो कालांतराने बिझनेस कमी 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 करत गेलो हं, आणि मग एक स्टेजला आला की तो बिझनेस मला बंद करावा लागला, कारण हं. परिस्थिती तशी नव्हती. अच्छा. आणि मग तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मी BSc ग्रॅज्युएट केलं. बायकोने जे मधनं आर्ट टीचर डिप्लोमा कंप्लीट केला. तिचं तिचं कमर्शियल आर्ट्स तिने कंप्लीट केलं. आणि मग एक लेवलला जाऊन मी ठरवलं, की आता जर आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तर आपल्याला काहीतरी असा व्यवसाय करावा लागेल, जो व्यवसाय रोज प्रत्येकाच्या जीवनातला उपयोगी व्यवसाय असेल. बरोबर. आणि मग तो उपयोगी व्यवसाय काय असेल, तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये एक टाइम्समध्ये बालकृष्ण मला आता आजही कधी-कधी भेटतो. हं, आता तो टाइम्समध्ये लिहित नाही. हं. पण त्यावेळेला त्याने एक आर्टिकल लिहिलं होतं, की मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढतंय. बरोबर. तो काळ होता 97, 98, 99, 2000चा, हं. की इन्फ्रास्ट्रक्चर येतंय, मॉल कल्चर येतंय, मल्टिप्लेक्स थिएटर्स येतायत, कॉर्पोरेट ऑफिसेस येतायत, BKC डेव्हलप होत होती. बरोबर. अनेक गोष्टी, एअरपोर्ट डेव्हलप्स होत होत्या आणि त्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं, हं. तर या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला फॅसिलिटीज देणाऱ्या कंपन्या आज इंडियामध्ये नाही आहेत. तर मग बरोबर. त्याच्यामध्ये कोण होतं, तर CBRE, नाईट फ्रँक, डेलॉईट, ISS अशा अनेक इंटरनॅशनल कंपनीज ज्या भारतामध्ये आल्या होत्या. आज आपण ट्रम्पचं बघतोय. कदाचित तर त्या कंपन्या आता असत्या, तर त्यांनी आताही त्रास आपल्याला इथे दिला असता. आणि त्या काळात माझी एक सवयी आहे, म्हणजे माझी आणि नीताची. आम्ही दोघे एकमेकाशी बिझनेस आणि याच्यावरती खूप बोलतो, वैयक्तिक कमी बोलतो. तर म्हटलं आपण काय केलं पाहिजे? तर मी म्हटलं असं-असं आर्टिकल वाचलं आणि मी त्यावेळेला माझा MBA करत होतो. तर हं, MBAमध्ये माझा एक सब्जेक्ट होता मार्केटिंग हं, आणि स्ट्रॅटेजी. हं. मी म्हटलं आपण असा बिझनेस करायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये रोज संध्याकाळी घरी माझे ₹1000 आले पाहिजेत किंवा ₹500 आले पाहिजेत. त्यावेळेला ₹500 खूप मोठी गोष्ट असायची. अगदी. आणि मग
मग ते काय प्रॉडक्ट असेल, तर जसं आपण ठरवतो, की आता आता आपण एखाद्या दुकानात गेलो, की "अरे, मला मिनरल वॉटर दे." तर आपण मिनरल वॉटर नाही बोलायचो. त्या टायमाला बोलायचो, "बिसलरी दे." बिसलेरी दे. अजूनही, अजूनही. अजूनही बऱ्यापैकी बिसलरीचंच नाव बिसलरीची येतं. आठवण आली तर थोडासा एक घोटही घेतो. आणि दुसरा विषय होता, की आम्ही टूथपेस्ट घ्यायला गेलो, तर आम्ही सांगतो, "कोलगेट दे." अगदी. असं अनेक गोष्टी होत्या. तर मग मी ठरवलं, की आपण का नाही असा आपला एक ब्रँड बनवावा, की जो रोजच्या जीवनात लोकांना लागतो. हं, मग तो होता फॅसिलिटी मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये सिक्युरिटी आली, हाउसकीपिंग आली, क्लिनिंग आली, फसाड क्लिनिंग आलं. आता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप वर गेली. पण ज्यावेळेला मी हा बिझनेस सुरू केला आणि हं, नीताने हा बिझनेस सुरू केला, हं, त्यावेळेला लोकं आम्हाला म्हणत होती, की कसला झाडू मारायचा धंदा चालू केला. हं. म्हणजे लोकांनी घाणेरड्या शब्दात मला भीक मागायचा धंदा हा शब्दही वापरला. पण आज मला अभिमान आहे, की हं. भारतातली सगळ्यात मोठी लिस्टेड कंपनी भारतीय कुठली असेल, तर ती क्रिस्टल आहे आणि त्याची चेअरमन नीता लाड आहे. खूप आज अभिमानाची गोष्ट 90,000 आहे. लोकं आमच्याकडे काम करतात. कदाचित आता 1,00,000हून अधिक झाली असेल, कारण बिझनेसमध्ये आता मी एवढा इन्व्हॉल्व नाहीये. हं, परंतु संपूर्ण भारतामध्ये 27 ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत. हं. 11 एअरपोर्ट्स आम्ही करतो आहोत आणि जवळ-जवळ 695 आमचे ब्लू चिप क्लायंट्स आहेत. त्यामुळे फॅन्टास्टिक. अशा पद्धतीतली माझी परळ ते बिझनेस ही जर्नी झाली.